आता आम्ही आलो हो म्युझियममध्ये। इकडे तुम्हाला दिसेल बायसन लॉज वनकी संग्रहालय। आता मी आहो इथे गाईड लायब्ररीमध्ये। ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकता सगळं खूप जास्ती मेन आणि बेसिक इन्फॉर्मेशन दिली आहे। अगर इथे माहीत झालं की टायगरचे इतके टाइप्स असतात आणि हे 3 एक्सटिंक्ट झाले आहे। इकडे सगळे बर्ड्स वगैरे आहे। ठीक आहे, जर का तुम्हाला स्वतः फिरायचं असेल तर तुम्ही इथली इन्फॉर्मेशन घेऊन फिरू शकता। आजचा तिसरा दिवस आमच्या पचमढीमधला। नाश्ता जेवण वगैरे करून आम्ही निघत आहोत आता घरच्यासाठी, कारण की इथे खूप पाऊस आहे आणि बाकीचे काही प्लेस एक्सप्लोर नाही करू शकणार आम्ही आमच्या गाडीने। तर आम्हाला जिप्सी करायची होती, पण जिप्सीमध्ये पण 2 प्लेसेस त्यांनी कव्हर करणार होते जे की अफोर्डेबल नव्हतं। सो आम्ही ते प्लेसेस न करता आता निघत आहोत, पण ऑलमोस्ट आमचे सगळे प्लेसेस झाले। सो चला, बाय बाय पचमढी, बाय बाय पचमढी, बाय बाय पचमढी। तर आम्हाला वाटलं होतं आमची ट्रिप खतम झाली, पण नाही। आता आम्ही आलो हो तामियामध्ये। एक व्ह्यू आहे, आमच्यासोबत एक पोलीस ऑफिसर। ठीक आहे, तर त्याने आम्हाला सांगितलं की ते कोणता तरी व्ह्यू आहे आणि आम्ही तो व्ह्यू बघणार आता। आता आम्ही आहोत तामियामध्ये, व्ह्यू एन्जॉय करतोय। ठीक आहे, माझ्यासोबत आहे आमचे शुभम दादा, सौरभ भाऊ, मंकी मॅन। ठीक आहे, आता आम्ही या प्लेसवरून निघणार आहोत आणि देन फायनली आम्ही घरी निघणार। आणि आम्हाला आमचे नवीन मित्र मिळाले आहे। ठीक है, सूरज सिंह सर। ठीक है, अभी इन्होंने ही हमें ये प्लेस सजेस्ट किया है और अभी हो गया ये प्लेस एक्सप्लोर करके। अभी हम यहाँ से निकलेंगे, ठीक है, नागपुर के लिए। चलो बाय बाय बाय। आता आम्ही घरी जायला निघालो आणि तेव्हा आम्हाला दिसला एक बोर्ड जिथे लिहून होतं गरम पाणी कुंड अनहोनी। ठीक आहे, ते चावल पाणी वगैरे तिकडेच आहे। इथून आम्हाला 12 किलोमीटर आहे, तर आम्ही तिकडे जातो। आम्ही आलो आहोत अनहोनी माता मंदिर, जिथे गरम पाण्याचं कुंड आहे। तर तिथे आम्ही गरम पाण्यामध्ये थोडं टाइमपास करेल आणि मग निघेल आम्ही घरच्यासाठी।
गरम पाण्याचं कुंड जिथे गरम पाणी आहे नाही आहे ना बे कुठे क्या है गर्म पानी अच्छा अंदर अच्छा इसके अंदर नहा रहे वो लड़के हुए पूरा तो गर्म है पूरा पानी ये गरम पाणी बॉईल होत आहे हाँ तिकडे भी आहे ते पुट्टे आंघोळ करून आले तिथं पाणी बहुत थंड आहे पाणी बॉईल होऊन राहिलंय ठीक आहे हा आहे गरम पाण्याचं कुंड जिथे पाणी बॉईल होत आहे आधी गरम आहे ठीक आहे हा पण पाणी गरम आहे जिथे पोरं आंघोळ करते भाई पाणी गरम आहे का मैं क्या बोल रहा वीडियो चल रहा है वीडियो भाई एक नंबर तर आमच्या मागे आहे गरम पाण्याचा झरणा ठीक आहे गरम पाण्याचं कुंड आम्हाला वाटलं होतं थोडं जास्ती मोठं असेल आम्ही जास्ती एक्सपेक्ट केलं होतं आंघोळ करणार शुभम 2 चड्या घेऊन आला होता सोबत पण पॉसिबल झालं नाही तर आता आम्ही निघत आहोत हर हर महादेव आता आम्ही इथे संजू सावजीमध्ये जेवायला आलो रात्री 9:30 वाजता आता आम्ही घरच्यासाठी निघालो दिनेश भाऊ आमची गाडी चालवत आहे बहुत खतरा गाडी चालवत आहे कधी काही पण होईल तर आपला व्हिडिओ आणि कंटेंट बनला पाहिजे ठीक आहे म्हणून व्हिडिओ बनवतो ठीक है कंटेंट इम्पोर्टेंट है भाई ठीक है अभी हम बजाएंगे गाना जैसे तैसे थोड़ी ऐसे या वैसे उठ जाएगी आपका क्या होगा जनाबे अली आपका क्या होगा रहाना दिल का पंछी कहीं अकेला रे मोहब्बत मेरा धंधा मेरे आगे कुलियों का अपनी तो जैसे तैसे ऐसे अवश्य अपनी तो जैसे तैसे थोड़ी ऐसे अवश्य कट जाएगी आपका क्या होगा जनाबे अली आपका क्या होगा बाकी है बेकार दिन जाए 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 एक बार जो जाए जवान फिर ना आए जवान फिर ना आए तुझी घागर नळायला पाणी सुटायला लागलं तुझी घागर नळायला पाणी सुटायला लागलं घागर नळायला पाणी सुटायला लागलं तर आता आम्ही नागपूरमध्ये एंटर केलो आहोत रात्रीचे 10:30 झाले आता आमची फायनली पचमढीवरून रिटर्न याची ट्रिप वगैरे सगळं खतम झालंय आता आम्ही जाणार समोर झाली बिना काही होतानी ठीक आहे घरी जायचे आहो पण आता पोहोचून जाईल ठीक आहे तर फायनली आता आम्ही नागपूरमध्ये पोहोचलो रात्रीचे 10:30 वाजले पचमढीवरून रिटर्न आलोय जवळपास 700-750 किलोमीटर आतापर्यंत आम्ही फिरलोय ठीक आहे अजून आम्ही घरी पोहोचायचं आहोत तर आता रात्री आम्हाला जवळपास 11 वाजणार सौरभच्या घरी जायला तिथून आम्ही उद्या सकाळला चंद्रपूरसाठी निघणार देन दॅट इज द ॲक्च्युअल एंड ऑफ
पचमढीची ट्रिप